बहुगुणकारी ओवा. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओवा मदत करतो. त्यामुळे इतर संक्रमणांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. तोंडातील बॅक्टेरिया कमी करून तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओवा मदत करते. पोट दुखत असेल किंवा ॲसिडिटी झाल्यावर ओवा खाल्ल्याने लवकर आराम मिळतो. रक्तातील साखरेची पातळी ओवा खाल्ल्यामुळे नियंत्रणात राहते. दाहक विरोधी गुणधर्म ओव्यामध्ये असल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ओवा मदत करतो. वजन कमी करायचे असल्यास ओव्याचे नियमित सेवन केले पाहिजे. ओवा उष्ण असल्याने सर्दी खोकला सारख्या आजारांपासून त्वरित आराम मिळतो. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असल्यामुळे ते शरीरातील पाचक एन्झाईमना उत्तेजित करून पचन सुधारते. फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्वे ओव्यामध्ये असल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. ओव्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. ओव्यापासून तयार केलेला चहा पिल्यास शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. जर पोट साफ होत नसेल तर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते. ओवा शरीरामध्ये नवीन फॅट तयार होऊ देत नाही आणि शरीरातील जुन्या फॅटला सहजपणे बर्न करते. ओवा फक्त अन्नाची चव वाढवत नाही तर अनेक औषधी गुणधर्म म्हणून ओव्याचा वापर केला जातो. ओव्यामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. ओव्याचे सेवन केल्यास घशातील खवखव कमी होते. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असल्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. ओवा शरीरातील रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्तप्रवाह सुधारते. ओवा खाल्ल्याने हिरड्यांची जळजळ कमी होते आणि दात किडत नाही. उचकी किंवा ढेकर येत असल्यास ओवा खाणे फायदेशीर ठरते. पोटामध्ये जंतू झाल्यास काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खावा, म्हणजे पोटातील जंतू नष्ट होतील. ओवा पाण्यामध्ये टाकून सेवन केल्यास मूतखडा होत नाही आणि असल्यास तो निघून जातो. धूम्रपान कमी करायचे असेल तर ओवा चावून खा, लवकर फरक जाणवेल. खोबऱ्याच्या तेलात ओवा बारीक करून टाकल्यानंतर हे तेल कपाळावर लावल्यावर डोकेदुखी कमी होते. कोरडा खोकला घालवायचा असेल तर ओव्याच्या रसात मध मिसळून प्या. नाक बंद झाले असेल तर ओव्याचा वास घ्या, त्वरित आराम वाटेल. हिवाळ्यात शरीरातील गरमी टिकवून ठेवायची असेल तर ओवा चावून खा किंवा पाण्यासोबत सेवन करा. कापूरसोबत ओवा मिसळून खाल्ल्याने कॉलरासारखा आजार लवकर बरा होतो. झोप लागत नसेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत घ्या, म्हणजे चांगली झोप लागेल. भाजले असल्यास किंवा खाज येत असेल तर त्या जागी ओवा बारीक करून लावा, त्वरित आराम वाटेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.